हाय फ्रेंड्स, आपण द हिंदूचे मराठीमध्ये ॲनालिसिस करणार आहे, जे की आन्सर रायटिंगमध्ये UPSC अँड MPSC साठी आपल्याला अत्यंत उपयुक्त ठरू शकते. सो लेट अस गेट स्टार्टेड. एडिटोरियलमध्ये फर्स्ट एडिटोरियल म्हणजे वी आर बेसिकली ॲनालायझिंग. आपण 1 ऑगस्ट 2026च्या द हिंदूचे ॲनालिसिस करत आहे. त्यामध्ये एडिटोरियल आहे रिगार्डिंग द कन्झर्वेशन ऑफ वेस्टर्न घाट, म्हणजे वेस्टर्न घाटच्या संवर्धनासंदर्भात पहिलं एडिटोरियल आहे. तर एडिटोरियलमध्ये रायटरनी काही सजेशन, काही सोल्युशन, काही वे फॉरवर्ड आपल्याला दिले आहेत की कशा प्रकारे आपण संवर्धन करू शकतो. परंतु थोडीफार माहिती आपल्याला वेस्टर्न घाटबद्दल असणे एक्सपेक्टेड आहे. तर आपण थोडीशी इन शॉर्ट वेस्टर्न घाटबद्दल माहिती जाणून घेऊयात. सो बेसिकली इफ वी से दिस इज इंडिया, देन गाईज दिस पोर्शन इज अवर वेस्टर्न घाट. हा वेस्टर्न घाट आहे मित्रांनो. इट इज स्प्रेड अक्रॉस 6 स्टेट. थोडेसे जर फॅक्ट्स आपण आपल्या इन्फॉर्मेशनसाठी घेण्याचं ठरवलं तर फॅक्ट नंबर 1 मध्ये आपण म्हणू शकतो की वेस्टर्न घाट 6 स्टेटमध्ये स्प्रेड झालेला आहे. कुठले कुठले स्टेट असू शकतात ते गुजरात असू शकते, महाराष्ट्र, देन गोवा, देन वी कॅन सी द कर्नाटका, केरळा अँड तमिळनाडू. या 6 राज्यांमध्ये वेस्टर्न घाट स्प्रेड झालेला आहे. त्याच्यानंतर आपण जर बोलायचं झालं तर हा किती स्ट्रेचचा आहे तो अप्रॉक्सिमेटली आपण 1600 किलोमीटरपर्यंत हा पसरलेला आहे. आणि त्याची उंची म्हणजे त्याचं एलिव्हेशन आपण म्हणू शकतो की 900 to 1200 मीटरपर्यंत अप्रॉक्सिमेट त्याचं एलिव्हेशन आहे. त्याच्यानंतर वेस्टर्न घाटला सह्याद्री हिल या दुसऱ्या नावाने देखील ओळखलं जाते. सोबतच वेस्टर्न घाटमधलं जर हायेस्ट पीक आपण बघायचं ठरवलं तर ते आहे अनामुडी. आणि महाराष्ट्रातलं वेस्टर्न घाटमधलं जर हायेस्ट पीक आपल्याला लक्षात घ्यायचं असेल तर ते आहे कळसुबाई. त्याच्यानंतर आपण वेस्टर्न घाटबद्दल जर इन्फॉर्मेशन थोडी एक्स्ट्रा घ्यायचं ठरवलं तर ऑलमोस्ट 40% रिव्हरचं जे ओरिजिन आहे मित्रांनो ते आपल्या वेस्टर्न घाटमधून होतं. आणि सोबतच 5% एरिया, इंडियाच्या टोटल एरियाच्या 5% एरिया हा वेस्टर्न घाटने व्यापलेला आहे. आणि काही इम्पॉर्टंट घाट्स देखील आहेत. आपल्याला माहिती आहे थलघाट जो आहे नाशिक आणि मुंबई दरम्यान किंवा मग पुणे आणि मुंबई दरम्यान असणारा बोरघाट, आणि सर्वात लार्जेस्ट मोठा जर घाट आपल्याला बोलायचं झालं तर तो तामिळनाडू आणि केरळामध्ये येतो पालघाट म्हणून. आणि नंतर इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की इकॉलॉजिकली आणि एन्व्हायरमेंटल पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं तर वेस्टर्न घाट हा खूप समृद्ध आहे. यांचा फना फ्लोरा म्हणजे प्राणी आणि वनस्पती संपत्ती अत्यंत मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसायला मिळते. त्याच्यामुळेच ते जगातल्या काही मोजक्या बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटपैकी इट इज वन ऑफ द बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. नंतर आपल्याला माहिती आहे ओरोग्राफिक रेनफॉल जो अवरोधित पर्जन्य होतो म्हणजे साऊथ वेस्ट मान्सून मधून दक्षिण नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून जो आपल्याला मान्सून मिळतो त्या वाऱ्यांमध्ये ओरोग्राफिक रेनफॉल म्हणजे इथून निघणारे जे वारे जे इंडियाकडे येतात त्याला एक रेजिस्टन्स क्रिएट करायचं काम देखील वेस्टर्न घाट करतं. आणि त्या रेजिस्टन्समुळे काय होतं, जी कोकण किनारपट्टी आहे तिथे मोठ्या प्रमाणात आपल्याला हेवी रेनफॉल बघायला मिळतो. आणि जो रेन शॅडो एरिया येतं पुणे बीड रिजनमध्ये त्या रिजनमध्ये थोडासा कमी पर्जन्यमान दिसायला मिळतं आणि हळूहळू विदर्भाकडे ते अजून कमी होत जातं. म्हणजे मान्सूनच्या मध्ये पण वेस्टर्न घाटचा रोल आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो. नंतर जर आपण बघितलं थोडेफार ॲनिमल तर निलगिरी तहर आहे. त्याच्यानंतर मलबार सिव्हेट त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बांदीपूर, त्याच्यानंतर सायलेंट व्हॅली, एराविकुलम, पेरियार यासारखे नॅशनल पार्क देखील आपल्याला वेस्टर्न घाटमध्ये बघायला मिळतात. हे बेसिक गोष्टी आपल्याला वेस्टर्न घाटबद्दल अपेक्षित म्हणजे माहिती असणं अपेक्षित आहे. नंतर एन्व्हायरमेंटल इश्यू काय आहेत, डिफॉरेस्टेशन होते म्हणजे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. इन्क्रोचमेंट म्हणजे वेस्टर्न घाटचा आपण डेव्हलपमेंटल म्हणजे विकासाच्या कारणासाठी जसं रेल्वे साठी असेल किंवा रोड कन्स्ट्रक्शनसाठी असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट काही इंडस्ट्रीयल प्लांट उभे करण्यासाठी असेल तर आपण काय करत आहे यूज करत आहे. त्याच्यामुळे कुठेतरी त्याच्यावरती इन्क्रोचमेंट होत आहे. आणि जे ॲनिमल आहे त्यांचं जे हॅबिटॅट आहे नॅचरल हॅबिटॅट म्हणजे नॅचरल वसतिस्थान त्याचं कुठेतरी आपण डिस्ट्रक्शन करत आहे. त्याच्यामुळे ॲनिमल आणि ह्युमन कॉन्फ्लिक्ट देखील तिथे निर्माण होत आहेत. सोबतच आपण बघतो की तिथे लँडस्लाईड देखील होतं जसं आपण वायनाड केरळामधला लँडस्लाईड बघितला. आणि क्लायमेट चेंज
चा इम्पॅक्ट देखील आता पडत आहे. वेगाने वाढणारी ग्लोबल वॉर्मिंग, ठीक आहे, त्याच्यामुळे व्हेरियस ॲनिमल आणि प्लांटवर त्याचा निगेटिव्ह होणारा इम्पॅक्ट, इकॉलॉजिकल सेन्सिटिव्हिटी वाढत चाललेली आहे. या सर्व कारणामुळे कुठेतरी वेस्टर्न घाटच्या प्रोटेक्शनची, कन्झर्वेशनची एक नितांत गरज भासत आहे आणि त्यासाठीच हे एडिटोरियल रायटरने लिहिलेलं आहे. तर याआधी आपल्याला माहिती की सरकारने वेस्टर्न घाटच्या कन्झर्वेशनसाठी, प्रोटेक्शनसाठी काही कमिटी देखील नेमलेल्या आहेत. कमिटी आहे गाडगीळ कमिटी एक आणि दुसरी कमिटी आहे मित्रांनो कस्तुरीरंगन कमिटी. तर गाडगीळ कमिटी आणि कस्तुरीरंगन कमिटी. सो बेसिकली गाडगीळ कमिटीच्या काय रिकमेंडेशन होत्या, काय शिफारशी होत्या, तर गाडगीळ कमिटीने म्हटलेलं होतं की थोडं स्ट्रॉंगर कन्झर्वेशन करण्याची गरज आहे, म्हणजे जास्त संवर्धन करण्याची गरज आहे. त्याच्यानंतर स्ट्रिक्ट रेस्ट्रिक्शन, जास्तीत जास्त निर्बंध लावा आणि जवळपास त्यांनी असं म्हटलंय की 64% एरिया हा इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन म्हणून डिक्लेअर करून टाका, जिथे कुठल्याही प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज अलाउड नसतील. तर 4% एरिया जर आपण इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन म्हणून केला तर डेव्हलपमेंटला कुठे स्पेसच राहणार नाही. त्यामुळे त्यांच्या ज्या रिकमेंडेशन आहेत त्या प्रॅक्टिकली फिजिबल होऊ शकल्या नाही. त्या अनुषंगाने मग सरकारने कस्तुरीरंगन कमिटी नेमली. तर कमिटीने काय केलं, थोड्याशा रेस्ट्रिक्शन ज्या आहे त्या मॉडरेट ठेवल्या आणि कन्झर्वेशन जे आहे ते पण मॉडरेट ठेवलं, म्हणजे इकॉलॉजिकली एन्व्हायरमेंटली बॅलन्स कन्झर्वेशन करायचं, डेव्हलपमेंटला लक्षात घेऊन, म्हणजे सॉर्ट ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आणि सोबतच त्यांनी जो एरिया आहे इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन म्हणून तो 37% एरियाच जो आहे वेस्टर्न घाटचा तो आपण करायला पाहिजे इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन म्हणून असं ठरवलं. सोबतच गव्हर्नमेंटने सध्या संजीव कुमार पॅनल देखील नेमलेला आहे की असे एरिया किंवा असा रिजन वेस्टर्न घाटमधला आयडेंटिफाय करण्यासाठी जेणेकरून तिथे आपण जास्तीत जास्त प्रोटेक्शन करू शकू. तर हे होतं एडिटोरियलमध्ये थोडक्यात माहिती. नंतर आपल्याला रायटरने काही सजेशन दिलेले आहे. त्यामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलं की टेक्नॉलॉजीचा आपण यूज करायला पाहिजे, जसं की स्पेस टेक्नॉलॉजी असेल, ओके, जसं की म्हणजे आपण झोनिंगसाठी, मॅपिंगसाठी सॅटेलाईटचा यूज करू शकतो. व्हेरियस टेक्नॉलॉजीज आहेत ज्याचा यूज करून आपण कन्झर्वेशनसाठी वेस्टर्न घाटच्या कन्झर्वेशनसाठी प्रयत्नशील असायला हवं. सोबतच त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की कम्युनिटी बेस्ड फॉरेस्ट किंवा जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट, म्हणजे जे स्टेक होल्डर आहेत, म्हणजे तिथले जे लोक आहेत त्यांच्या लाईव्हलीहूडशी, त्यांच्या डेली लाईफशी रिलेटेड कन्झर्वेशन एफर्ट्स आपण घेतले पाहिजेत. नंतर त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की वेस्टर्न घाटचे जे प्रोटेक्शन आहे ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट या वेनं होण्याची गरज आहे, म्हणजे डेव्हलपमेंटही व्हायला हवी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही गरजेची आहे, पण सोबतच कन्झर्वेशनला कीप इन माइंड करून डेव्हलपमेंट व्हायला हवी. म्हणजे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट हे जास्तीत जास्त वेस्टर्न घाटमध्ये होण्याची गरज आहे. सोबतच मित्रांनो त्यांनी आपल्याला स्टेक होल्डर कन्सल्टेशन देखील म्हटलेलं आहे. तिथले जे स्टेक होल्डर आहेत, तिथले म्हणजे शेड्यूल ट्राईब्सच्या पॉप्युलेशन असेल, तिथले लोकल्स असतील, तिथले लोकल ॲडमिनिस्ट्रेशन असेल, ह्या सर्वांसोबत कन्सल्टेशन करूनच आपण नवीन पॉलिसीज तयार करायला पाहिजे. ह्या काही सोल्युशन ज्या रायटरने आपल्याला सजेस्ट केलेले आहेत. हे होतं पहिलं एडिटोरियल रिगार्डिंग द कन्झर्वेशन ऑफ वेस्टर्न घाट. नंतर बघा मित्रांनो, याच्यामध्ये क्वेश्चन असा विचारलेला आहे, लास्टली तुम्हाला आन्सर करायचा आहे, तो म्हणजे की कुठल्या स्टेटमध्ये हायेस्ट वेस्टर्न घाटचं रिजन येतं, म्हणजे कुठल्या स्टेटमध्ये सर्वात जास्त वेस्टर्न घाट येतो. आपल्याला वाटेल कर्नाटका, बट द आन्सर इज कर्नाटका. आपल्याला मे बी वाटू शकतं महाराष्ट्र, पण आन्सर कर्नाटका आहे. आणि लोवेस्ट कुठे आहे, आपल्याला गोवा वाटू शकतं, पण लोवेस्ट गुजरातमध्ये आहे. नंतर दुसरा जो मेन आर्टिकल होता द हिंदूमध्ये ते होता एज्युकेशनच्या स्पेंडिंगवरती, म्हणजे एज्युकेशनवरती जी स्पेंडिंग होत आहे ते कुठेतरी GDPच्या पर्सेंटेजच्या कमी होत आहे. आपल्याला कोठारी कमिशन असेल किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसी असेल 2020ची, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की GDPच्या 6% जे एक्सपेंडिचर आहे ते आपण एज्युकेशन सेक्टरवरती करायला पाहिजे गव्हर्नमेंटने, इन्क्लुडिंग सेंटर अँड द स्टेट. पण सध्याचा जर विचार केला 2026च्या बजेटचा आणि स्टेटचा रिगार्डिंग, तर आपल्याला तो आकडा 4.1% म्हणजे 4%च्या अराउंड दिसतो. म्हणजे कुठेतरी कमी एक्सपेंडिचर आपण गव्हर्नमेंट आपलं
एज्युकेशनवरती करत आहे कम्पेअर, म्हणजे जे की आपल्याला सांगितलं करायचं आहे तर तेच आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की ग्रॉस एनरोलमेंट रेशो म्हणजे किती प्रमाणात लोक, किती प्रमाणात स्टुडंट इनरोल करत आहेत. प्रायमरीमध्ये तो रेशो 90च्या वर आहे. सेकंडरीमध्ये इनरोलमेंट रेशो 71% आहे. आणि हायरमध्ये 30%, ओनली 30% स्टुडंट्स आर एनरोलिंग, म्हणजे फक्त 30% स्टुडंट हे हायर एज्युकेशनमध्ये घेत आहेत. म्हणजे जर 90 विद्यार्थी प्रायमरीमध्ये जात असतील तर 70च विद्यार्थी सेकंडरीमध्ये ऍडमिशन घेत आहेत आणि ओनली 30 स्टुडंट्स आर इन द हायर एज्युकेशन. तर याचा जो इम्पॅक्ट आहे तो रायटरने सांगितलेला आहे. इम्पॅक्ट म्हणजे काय, तर आपलं एज्युकेशन, कारण आपण म्हणतो की डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे इंडियामध्ये. डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय, मोर दॅन 65% पीपल्स आर बिलो 35, 35पेक्षा कमी एजचे 65% लोक आहेत आणि 70% लोक आपले वर्किंग एज पॉप्युलेशनमध्ये आहेत, म्हणजे 15 ते 64, आणि बिलो 30 म्हणजे 30च्या खाली तब्बल 50% लोक भारतात आहेत. म्हणजे भारताची पॉप्युलेशन यंग आहे, म्हणजे डेमोग्राफिक डिव्हिडंड भारताकडे आहे. म्हणजे म्हणजे आपण ज्याला म्हणू शकतो की लोकसंख्याचा लाभ घेण्याचा लाभांश आपल्याकडे आहे. परंतु तो लाभांश तेव्हाच घेतला जाईल जेव्हा ती पॉप्युलेशन ही एज्युकेटेड असेल, हेल्दी असेल, स्किल्ड असेल, एम्प्लॉयमेंट आणि इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीजमध्ये असेल, तरच आपण त्या युथचा, त्या डेमोग्राफिक डिव्हिडंडचा लाभ घेऊ शकतो. तर तेच आहे या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे की एज्युकेशनवरती स्पेंडिंग इन्क्रीज करायची गरज आहे. पब्लिक आणि प्रायव्हेट दोन्हीही रिसर्च आणि डेव्हलपमेंट जो पर्सेंटेज आहे ते इन्क्रीज करायची गरज आहे. सोबतच जेंडर पॅरिटी इन्क्रीज करायची गरज आहे आणि टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चरचा यूज एज्युकेशन सेक्टरमध्ये करायची गरज आहे. सो दॅट इफ एज्युकेशन सेक्टर अलॉंग विथ हेल्थ, ट्रेनिंग, स्किल, कॅपॅबिलिटी इम्प्रूव्हमेंट जर आपण करू शकलो तर नक्कीच डेमोग्राफिक डिव्हिडंडचा आपण पूर्णतः बेनिफिट घेऊ शकू. अदरवाईज डेमोग्राफिक लायबिलिटी तयार व्हायला काही वेळ लागणार नाही किंवा डेमोग्राफिक डिझास्टर तयार व्हायला काही वेळ लागणार नाही. कारण अनहेल्दी, अनएज्युकेटेड, अनस्किल अँड द पॉप्युलेशन विच इज लॅकिंग द स्किल, कॅपॅसिटी and the population which is not in the employment or economic activities, ते कधीही बर्डन ठरू शकते. सो याच्याशी रिगार्डिंग हे एडिटोरियल होतं. नंतर एक महत्वाचा आर्टिकल द हिंदूमध्ये आपल्याला बघायला मिळते, ती आहे हेल्दी टॅक्सवर. तर मित्रांनो बघा, इंडिया इज कॉल्ड लँड ऑफ पॅराडॉक्स. लँड ऑफ पॅराडॉक्स म्हणजे काय, ज्याला आपण विरोधाभासाची भूमी म्हणतो का, तर एका बाजूला खूप बिलेनियरी लोक आहेत. जर आपण इनइक्वॅलिटी रिपोर्ट बघितला ना ऑक्सफॅमचा, तर आपल्याला कळायला मिळतं की 90 म्हणजे ओव्हर 70% जी वेल्थ आहे इट इज बिंग होल्ड बाय ओनली 10% पीपल, म्हणजे 10% लोकांकडे 70%पेक्षा जास्त इन्कम आहे. आणि सोबतच आपण जर बघितलं तर टेक्नॉलॉजीमध्ये डिव्हाइड येतं, ठीक आहे, जेंडर डिव्हाइड येतं. मित्रांनो एका बाजूला गरिबी आहे, एका बाजूला बिलिनियर राज आहे, एका बाजूला आपण असं म्हणू शकतो की हेल्दी टॅक्सच्या रिगार्डिंग एका बाजूला आपल्याकडे जवळपास 29.3% जे चिल्ड्रन अंडर 5 आहेत अकॉर्डिंग टू द नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे रिपोर्ट नंबर 6च्या डेटानुसार 29% जे लोक आहेत, चिल्ड्रन बिलो 5, दे आर फेसिंग द प्रॉब्लेम ऑफ स्टंटिंग, म्हणजे देअर हाईट इज बेसिकली लो कम्पेअर टू देअर एज. नंतर आपण वेस्टिंग म्हणजे 18 to 90%, 18 ते 19% जे चिल्ड्रन्स आहेत बिलो 5, दे आर वेस्टिंग, म्हणजे देअर वेज इज लो कम्पेअर टू देअर एज, म्हणजे त्यांचं वजन असेल, त्यांची हाईट असेल, म्हणजे स्टंटिंग आणि वेस्टिंग जास्त आहे. सोबतच ICMRची एक स्टडी आहे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, त्या स्टडीमध्ये असं म्हटलेलं आहे की 17 मिलियन म्हणजे तब्बल 1.7 करोड चिल्ड्रन आणि अडोलसंट पॉप्युलेशन फेसिंग ओबेसिटी, म्हणजे एका बाजूला वजन वाढ ओबेसिटी फेस करत आहे, एका बाजूला माल न्यूट्रिशन आहे. ह्या अनुषंगाने आपण म्हणू शकतो की इंडिया इज अ लँड ऑफ पॅराडॉक्स. हे कसा सॉल्व्ह करता येतील, हे सॉल्व्ह करण्यासाठी हेल्दी टॅक्स गव्हर्नमेंट प्रपोज करू शकते का, याच्याशी रिगार्डिंग हे एडिटोरियल आहे. हेल्दी टॅक्स म्हणजे काय, आपण फूड्स भरपूर खातो पण ते न्यूट्रिशियस आहेत का हा क्वेश्चन विचारणं गरजेचं असतं. कारण बघा त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपण टोबॅको अनहेल्दी आहे म्हणून टॅक्स लावतो, ठीक आहे, सिगारेट अनहेल्दी आहे म्हणून टॅक्स लावतो, म्हणजे ज्या निगेटिव्ह इम्पॅक्ट करतात किंवा हार्मफुल गोष्टी आहेत आपल्या शरीरावर इम्पॅक्ट करणाऱ्या त्याच्यावरती गव्हर्नमेंट हाय टॅक्सेस लावतं. पण मित्रांनो ज्या फूड्स म्हणजे जे फूड्स आहेत विच इज हाय इन साल्ट, शुगर म्हणजे आणि फॅट, म्हणजे जे असे फूड
जे जास्त फॅटी असतात, जे जास्त शुगर म्हणजे शुगरचं कंटेंट, साखरचं कंटेंट ज्याच्यामध्ये जास्त असते, किंवा ज्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की साल्ट म्हणजे नमकचं प्रमाण जास्त असते, या हे जे फूड आहेत ते आपल्या बॉडीवरती खूप निगेटिव्हली इम्पॅक्ट करू शकतात. त्याच्यामुळे ओबेसिटी वाढू शकते आणि बरेच सारे लाईफस्टाईल डिसीजेस, whether it is cardiovascular diseases, whether it is BP, हाय प्रेशर, डायबिटीज, सॉर्ट ऑफ जे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत ते आपल्या ओबेसिटी असेल किंवा माल न्यूट्रिशन पण, कारण याच्यामध्ये शुगर साल्टचं कंटेंट तर जास्त राहतं, पण जे न्यूट्रिशन आहे म्हणजे व्हायटामिन्स असतील, मिनरल्स असतील, प्रोटीन, फॅट, फायबर वगैरे, कार्बोहायड्रेट यांचं प्रमाण कमी राहतं. त्यामुळं यांच्यावरती सरकारने देखील टॅक्स लावायची गरज आहे, म्हणजे जेणेकरून पॉप्युलेशन ची ओबेसिटी, माल न्यूट्रिशनचा प्रॉब्लेम देखील ऍड्रेस होऊ शकतं आणि सोबतच आपण असं म्हणू शकतो की गव्हर्नमेंटचं थोडंफार रेव्हेन्यू जनरेशन देखील होऊ शकतं. हे कळणं गरजेचं आहे. नंतर जेव्हा आपण बघू मित्रांनो क्वेश्चन, तर ह्या एडिटोरियलवरती, ह्या आर्टिकलवरती एक क्वेश्चन की नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत पब्लिश होतो, सांगायचं तुम्हालाच आहे, ते आहे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. नाव कमिंग टू द नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज. ही इम्पॉर्टंट न्यूज तसं तर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टिकोनातून नाही, हे पण प्रिलिममध्ये कधी कधी युपीएससी एमपीएससी मॅप बेस्ड क्वेश्चन विचारतं. तर काय झालंय मित्रांनो, एका दिवसात मोरोक्कोमधून स्पेनमध्ये तब्बल 60,000 लोकांनी मायग्रेशन केलं आणि मोस्ट ऑफ द जे मायग्रंट होते ते इलिगल होते. तर त्यामुळं काय झालेलं आहे, हा इश्यू न्यूजमध्ये कव्हर झालेला आहे. तर मित्रांनो, मायग्रेशनचे कारण आपल्याला माहीत असतात, पुश फॅक्टर आणि पुल फॅक्टर. पुश फॅक्टर म्हणजे काय की जसं फॉर एक्झाम्पल रुरल भागातून अर्बन भागामध्ये जे मायग्रेशन होते, तर पुश फॅक्टर कुठले असतात, जे लोटतात, म्हणजे की गरिबी असते, ठीक आहे, म्हणजे एम्प्लॉयमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल नसतात रुरल रिजनमध्ये, किंवा इलिटरेसी असते, बेटर इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज नसतात, हे पुश फॅक्टर आहेत. आणि पुल फॅक्टर काय आहेत, पुल फॅक्टर म्हणजे अर्बन एरियामध्ये आपल्याला माहिती आहे बेटर इन्फ्रा असते, बेटर एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज असतात, बेटर एज्युकेशन असते, त्याच्यानंतर आपल्या ज्या पोटेन्शियल आहे तिथे चांगल्या प्रकारे काय होऊ शकतं, युटिलाइज होऊ शकतं, गुड एन्व्हायरमेंट, गुड हेल्थ फॅसिलिटीज, ह्या सगळ्या कारणामुळं म्हणजे पुल फॅक्टरमुळे आपण मायग्रेट होतो. तर इम्पॉर्टंट मुद्दा असा आहे की आपल्याला मॅप बेसवरती हा क्वेश्चन जर विचारला तर मोरोक्को आणि स्पेनचं आपल्याला लोकेशन मॅपमध्ये माहिती असणं मित्रांनो गरजेचं आहे. तर जर आपण येथे बघितलं, सपोज आपल्याला आफ्रिका तर माहितीच आहे आय होप, आणि स्पेन आणि पोर्तुगाल पण आपल्याला माहितीच आहेत. म्हणजे जर आपण असं पकडलं की दिस इज आफ्रिका, तर इथे कुठेतरी आहे आपला पोर्तुगाल आणि येथे आहे मित्रांनो स्पेन आणि येथे आहे आपला मोरोक्को. म्हणजे येथून येथे मायग्रेट झाला आणि मध्ये आहे स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर. काय आहे मित्रांनो, मध्ये स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर. एवढी गोष्ट तुम्ही लक्षात घेणं इथे अपेक्षित आहे फक्त. नंतर आपण वळूयात दुसऱ्या आर्टिकलकडे आणि दुसरा आर्टिकल आहे की मित्रांनो, जस्टिस शुड नॉट ओनली बी डन बट शुड बी सीन टू बी डन. हे आर्टिकल याशी रिगार्डिंग आहे की काही दिवसा अगोदर आपण बघतो सुप्रीम कोर्टाने लाईव्ह स्ट्रीमिंग अलाउड केली होती, पण आता काय झालेलं आहे, लाईव्ह स्ट्रीमिंगचा मिसइन्फॉर्मेशन, मिसलिडिंग होत आहे आणि कुठेतरी कंटेम्प्ट ऑफ कोर्टचे केसेस समोर येत आहेत आणि कुठेतरी डिग्निटी ऑफ जी कोर्ट आहे ती लो होत आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टने काय केलं, रेस्ट्रिक्शन्स आणले, म्हणजे लाईव्ह स्ट्रीमिंग आता होणार नाही आणि झाले तरी खूप रेस्ट्रिक्टेड फॉर्मॅटमध्ये. म्हणजे सुप्रीम कोर्ट अलाउड करेल की कुठली लाईव्ह स्ट्रीमिंग करायची, कुठली क्लिप लाईव्ह स्ट्रीमिंग करायची वगैरे. तर याच्याशी रिगार्डिंग हे आर्टिकल आहे की सुप्रीम कोर्टच्या विरोधात, म्हणजे सुप्रीम कोर्ट किंवा कोर्टच्या अगेन्स्ट मग याच्यामध्ये याचिका ज्याला आपण म्हणतो त्या फाईल झाल्या आणि आता कोर्टनी काय केलेलं आहे, प्रोटोकॉल आणायचं ठरवलेलं आहे. म्हणजे काय की ते आता गाईडलाईन डिसाईड करणार की लाईव्ह स्ट्रीमिंग कुठली होणार, त्यानंतर लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये कुठल्या क्लिप्स यूज होणार किंवा लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये कशा प्रकारे नंतर रेग्युलेट होणार जेणेकरून कोर्ट ऑफ कंटेंट होणार नाही, कोर्टची डिग्निटी जी आहे ती इंटॅक्ट ठेवली जाईल, ठीक आहे, कोणीही त्याचा म्हणजे मिसलिडिंग इन्फॉर्मेशन स्प्रेड करणार नाही. ह्यासाठी आता ते गाईडलाईन किंवा प्रोटोकॉल आणणार आहेत, त्याच्याशी रिगार्डिंग होतं. आणि नंतर जेव्हा आपण बघू, आता एक स्कीम आहे जी पीएम सूर्य सरोवर योजना. पीएम सूर्य सरोवर योजना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आता लॉन्च केलेलं आहे. ते तर काय, फ्लोटिंग सोलर प्लांट, म्हणजे आता फ्लोटिंग म्हणजे काय, तरंगणारे फ्लोटिंग सोलर प्लांट आता आपण यूज करणार, म्हणजे गव्हर्नमेंट प्रमोट करणार आहे आणि त्याच्यातून गव्हर्नमेंटला तब्बल 5,000 मेगावॅट सोलर इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची आहे मित्रांनो. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय आहे, फ्लोटिंग सोलर फोटोव्होल्टिक सेल तर सोबत म्हणजे करायचेच आहेत, पण सोबतच
बॅटरी स्टोरेज सिस्टम म्हणजे BSS जे असतं, ज्याला आपण काय म्हणतो एनर्जी स्टोरेज सिस्टम देखील म्हणतो, ते देखील त्याच्यासोबत असणार आहे. म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेट झाल्यानंतर ती स्टोअर पण करायला लागणार ना, तर त्या स्टोरेजसाठी BSS पण काय असणार याच्यासोबत असणार ह्या प्लॅन सोबत. आणि याच्यासाठी गव्हर्नमेंटने फायनान्शियल असिस्टन्स जे आहे ते अप टू 1 करोड म्हणजे पर प्रोजेक्ट 1 करोड फायनान्शियल असिस्टन्स सेंट्रल देऊ शकतं. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे काय मित्रांनो, की ही एक सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. स्कीम दोन प्रकारच्या असतात, एक सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आणि एक सेंट्रली सेक्टर स्कीम. सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीममध्ये राज्य आणि केंद्र सरकारचं जे एक्सपेंडिचर असते ते 60-40% असतं, कमी जास्त होऊ शकतं. परंतु सेंट्रल सेक्टरमध्ये 100% फंडिंग ही फक्त केंद्र सरकार देतं, राज्य सरकारला 1 रुपया द्यायची गरज नसतं. तर ही PM सूर्य सरोवर योजना ही सेंट्रल सेक्टर आहे, म्हणजे सर्व निधी केंद्र सरकार देणार. नंतर मित्रांनो, ही मिनिस्ट्री ऑफ रिन्युएबल एनर्जीच्या अंतर्गत येते. क्वेश्चन असेच येतात UPSC मध्ये की MPSC मध्ये देखील की PM सूर्य सरोवर योजना, त्याच्या रिगार्डिंग 2-3 स्टेटमेंट येणार. स्टेटमेंट नंबर 1 मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम, स्टेटमेंट नंबर 2 सेंट्रली स्पॉन्सर स्कीम, त्याच्यानंतर नंबर 3 इट प्रमोट द रिन्युएबल एनर्जी. त्याच्यामध्ये आपल्याला मग ऑप्शन चूज करून आन्सरपर्यंत पोहोचायचं असतं. नंतर एक परत स्कीम आहे समुद्र मंथन इनिशिएटिव्ह. तर याच्यासाठी गव्हर्नमेंटने तब्बल 84,000 करोड रुपये दिलेले आहेत समुद्र मंथन इनिशिएटिव्ह मध्ये. तर मित्रांनो, ही काय आहे, नॅशनल ऑफशोर एक्सप्लोरेशन स्कीम आहे. म्हणजे ऑफशोर म्हणजे आपल्या म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन, म्हणजे जे 12 नॉटिकल पर्यंतचा किंवा 24 नॉटिकल पर्यंतचा जो आपला एरिया असतो समुद्र सपाटीपासूनचा, त्याच्यामध्ये एक्सप्लोरेशन करण्यासाठी सरकारने, कारण तिथे पॉलिमेटॅलिक नॉड्यूल असतात, व्हेरियस काइंड ऑफ मिनरल्स असतात, त्याला आपण आता ब्लू इकॉनॉमीच्या नावाने प्रमोट देखील करत आहे. म्हणजे वी कॅन यूज लाईक ॲक्वाकल्चर, फिशरी कल्चर, म्हणजे जे पण रिसोर्सेस वी कॅन गेट फ्रॉम द ओशियन, त्याला आपण ब्लू इकॉनॉमीच्या नावाने प्रमोट करत आहे. तर त्याच्यासाठी सरकारने नॅशनल ऑफशोर एक्सप्लोरेशन स्कीम लॉन्च केलेली आहे आणि त्यालाच आपण समुद्र मंथन देखील म्हणतो. ही येते मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अंतर्गत. मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे सेंट्रल सेक्टर स्कीम आहे, म्हणजे 100% केंद्र सरकार फंड करणार. आणि याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन टाइम आहे 2030-31 पर्यंत. आणि 60 म्हणजे 60 डीप वॉटर एक्सप्लोरेशन वेल, 60 डीप वॉटर एक्सप्लोरेशन वेल आपण तयार करणार आहोत. कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर हब तयार करणार आहोत, सोबतच ऑफशोर डेटा ॲक्विजिशन पण आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. नंतर आहे मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे आता इस्रायल आणि इराणमध्ये होणारा संघर्ष, सोबतच इस्रायल हमासमध्ये होणारा संघर्ष. तर आता इस्रायल आणि हमासमध्ये एक पीस डील साईन होत आहे. ठीक आहे, तर हमास रेडी झालेला आहे की आपण ते आर्मचा यूज करणार नाहीत आहे, पण त्यांनी देखील इस्रायलसाठी काही टर्म्स आणि कंडिशन टाकलेल्या आहेत की म्हणजे इस्रायलने पूर्णतः इथून वापस जावे आणि दे विल ऑल्सो मेंटेन द पीस वगैरे. दे आर डिस्कसिंग द पीस डील. वी विल सी वेदर इट इज गोन बी सील्ड ऑर नॉट. नंतर आपण बघूयात मित्रांनो, लोकसभेनं एक बिल पास केलेलं आहे, त्याचं नाव आहे बर्थ अँड डेथ रजिस्ट्रेशन बिल. आपल्याला सर्वांना माहिती आहे, जेव्हा मुलांची बर्थ होते किंवा डेथ होते ती आपल्याला रजिस्ट्रारकडे रजिस्टर करणं मॅन्डेटरी आहे. नंतर हा जो बर्थ अँड रजिस्ट्रेशन ऍक्ट 1969 अंतर्गत त्याचं आता अमेंडमेंट सरकारने केलेली आहे. कधी? आता 2026 मध्ये. आणि काही नवीन प्रोव्हिजन जोडलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिली प्रोव्हिजन अशी आहे मित्रांनो की 21 दिवसाच्या पिरियडमध्ये अपेक्षित होतं की तुम्ही बर्थ आणि डेथ रजिस्ट्रेशन करणं रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन, परंतु जर तो पिरियड वाढत गेला, म्हणजे तो पिरियड जर 1 इयर ते 21 दिवस ते 1 इयर पर्यंत जर आपण केलं तर काही पेनल्टी होते. ठीक आहे, परंतु आता म्हणजे ती पेनल्टी भरून आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. पण 1 वर्षाच्या नंतर काय, तर 1 वर्ष आणि 2 म्हणजे 1 ते 2 इयर, म्हणजे तुमचं सपोज आता जन्म होऊन 1 वर्ष झाला पण 2 वर्ष झाले नाहीत, सपोज 1.5 वर्ष झाला असं आपण पकडू, तर अशी सिच्युएशन आली पण तुम्ही अजून काय केलं, रजिस्ट्रेशन केलंच नाही बर्थचं किंवा से फॉर एक्झाम्पल डेथचं, तर मग प्रोसेस काय असणार. तर मग मित्रांनो, तुम्हाला रजिस्ट्रार ऑफिसकडे जावं लागेल. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी रजिस्ट्रारला अप्रुव्हल घेणं गरजेचं आहे. एक तर डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेटचं किंवा LTMचं किंवा एक कुठलीही एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी जी डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेटनं काय केलेली असेल, ऑथराईज केलेली असेल, म्हणजे DM किंवा ADMच्या अप्रुव्हल शिवाय रजिस्ट्रार तुमच्या बर्थ आणि डेटचं सर्टिफिकेशन तुम्हाला देऊ शकत नाही किंवा रजिस्ट्रेशन करूच शकत नाही जर पिरियड 1 वर्षाच्या पेक्षा जास्त झालेला असेल पण 2 वर्षापेक्षा कमी असेल. आणि जर पिरियड 2 वर्षाच्या पेक्षा जास्त झाला असेल मित्रांनो, तर तेव्हा तुम्हाला म्हणजे ज्युडिशियल ऑफिसर ऑफ फर्स्ट क्लास, म्हणजे जे फर्स्ट क्लासचे डिस्ट्रिक्ट जजेस असतात त्यांच्या अप्रुव्हल शिवाय तुमचं रजिस्ट्रेशन होणारच नाही. त्यामुळं हे अमेंडमेंट लक्षात ठेवा आणि रजिस्ट्रेशन वगैरे करत चला. नंतर PIB
PIBचे काही एक दोन इम्पॉर्टंट न्यूज इथे दिलेले आहेत. इंडिया आणि मालदीवनं UPI पेमेंट अग्रीमेंट साईन केलं आहे. UPI पेमेंट अग्रीमेंट म्हणजे काय, जसं आपण आता UPI पेमेंट करतो तसं आपण मालदीवमध्ये पण आता करू शकणार. म्हणजे इंडियामध्ये राहून आपण मालदीवमध्ये पेमेंट करू शकणार. कशी? फोन पेनं, गुगल पेनं, राईट. त्याला आपण UPI पेमेंट अग्रीमेंट म्हणतो. म्हणजे आता क्रॉस बॉर्डर डिजिटल फायनान्शियल कनेक्टिव्हिटीसाठी, म्हणजे बाहेर देशांसोबत देखील कनेक्टिव्हिटीसाठी सरकारनं काय केलं आहे, मालदीव सोबत एक हा करार साईन केलेला आहे. आणि हा करार साईन होणारा मालदीव हा पहिला देश आहे का? तर नाही. आतापर्यंत 10 देशासोबत आपण असे क्रॉस बॉर्डर डिजिटल कनेक्टिव्हिटीचे UPI अग्रीमेंट साईन केलेले आहेत मित्रांनो. जसं फ्रान्स सोबत केला, UAE सोबत केला, मॉरिशस सोबत केला, नेपाळ आणि भूतान सोबत केला. ओके. नंतर अशा प्रकारे इंडिया स्टॉक, म्हणजे भारत काय करत आहे, आपण जे डिजिटल युगामध्ये, डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये जे आपण डेव्हलपमेंट करत आहे ती जगाने देखील शेअर करावी, याच्या अंतर्गत सरकारने काय केलं, इंडिया स्टॉक आणलेला. इंडिया स्टॉकमध्ये काय काय येतं, जसं की फॉर एक्झाम्पल आधार येतं, डिजी लॉकर येतं, ई-साईन येतं, KYC येतं, त्याच्यानंतर अकाउंट ॲग्रिगेटर येतात. तर ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी काय करत आहे सरकार, शेअर करू शकतं दुसऱ्या देशांसोबत. कारण त्याच्यामुळे काय म्हणू शकतो, आपलं डिजिटल फूटप्रिंट पण वाढते आणि डिजिटल डिप्लोमॅसी म्हणजे सॉफ्ट पॉवर, इंडिया आपली सॉफ्ट पॉवर काय करू शकतं, प्रमोट करू शकतं जगामध्ये. ठीक आहे ना. थँक्यू. नंतर आपण आता बघूया खेलो इंडिया स्कीम 2021-22. तर खेलो इंडिया स्कीम 2021-22 सरकारनं लॉन्च केली होती. त्या अंतर्गत स्पोर्टचं प्रमोशन करायचं, ॲथलेटिक जे आहेत त्यांना ट्रेनिंग द्यायची. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे एक हेल्दी कॉम्पिटिशन इम्प्रूव्ह करायची, फिट इन इंडिया कॅम्पेन लॉन्च करायची, असे होते. सरकारने आता रिव्हॅम्प खेलो इंडिया स्कीम लॉन्च केलेली आहे. त्याच्या अंतर्गत 2-3 गोष्टी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲड केलेल्या आहेत त्या सरकारने. जसं की फॉर एक्झाम्पल त्यांचं म्हणणं होतं की आता जे आहेत जे नॅशनल स्पोर्ट फेडरेशन आहे, म्हणजे जसं की स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया असेल किंवा BCCI वगैरे असेल, जे नॅशनल स्पोर्ट फेडरेशन आहेत त्यांना सरकार असिस्टंट देणार. सॉरी, BCCI नॉट नॅशनल, बिकॉज BCCI इज अ प्रायव्हेट बॉडी. परंतु जे स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे किंवा हॉकीचं आहेत त्यांना सरकार आता काय करणार, फायनान्शियल असिस्टन्स जास्त देणार. ठीक आहे. सोबतच जे ॲथलीट आहेत, म्हणजे जे ट्रेन करणार सरकार, त्या ॲथलीटची नंबर आधी 3,000 होते, आता ते 30,000 केली. म्हणजे 30,000 ॲथलीटला सरकार ट्रेन करणार. सोबतच आउटले म्हणजे खर्च, आधी सपोज 1,000 करोड देण्यात येणार होता, तर आता तब्बल 800,000, म्हणजे जवळपास आपण 8,000, म्हणजे जवळपास आपण 8% एक्सपेंडिचर वाढवलं, 8 टाईमनं. म्हणजे आधी 8,000 रुपये, तर आता 8,000, म्हणजे 8 फोल्ड एक्सपेंडिचर सरकार आता करणार. सोबतच आपण असं म्हणू शकतो की ज्या पण स्पोर्ट ऑथॉरिटी इंटरनॅशनल इव्हेंट भारतात आयोजित करतील, जसं की आता 2030 मध्ये आपण ऑलिम्पिक आयोजन करणार आहोत, तर काय करणार सरकार, त्यांचं जे फंड आधी म्हणजे त्यांना फक्त 2च करोड भेटायचे, आता सरकार तब्बल 20 करोड देणार. आणि पॅन इंडिया ॲथलीटची ट्रेनिंग ही पॅन इंडिया होणार आता. ठीक आहे मित्रांनो, हे काही इम्पॉर्टंट न्यूज आजच्या द हिंदू आणि PIB मध्ये होत्या. PIB म्हणजे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो. तर होप तुम्हाला हे सेशन आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.